तुमची रोजची घाई असते, किचनमध्ये 2-3 तास घालवायला नको, पण पौष्टिकसुद्धा काहीतरी बनवायचं असतं. तर त्यासाठी एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत, स्वच्छपणे धुवून साईडला ठेवून द्यायचे आहेत. हिरवी चटणी तयार करायची आहे, मूठभर कोथिंबीर, त्याच्यामध्ये पुदिना, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, आलं ठेचून घ्यायच्यात आणि मस्तपैकी चटणी तयार करायची. मग काय, कुकरमध्ये तेल गरम करा आणि द्यायची आहे फोडणी. 1 चमचाभर जिरं घ्या, थोडंसं कढीपत्ता आणि 2 चिमूट हिंग. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, हलकासा परतून बारीक चिरलेला टमॅटोसुद्धा घालायचा आहे. आता घालूया 1 वाटीभर मोड आलेले मूग, पौष्टिकसुद्धा आणि चवीलाही लाजवाब. 1 चमचाभर जिरपूड, धणेपूड, सोबत ठेचलेली आपली हिरवी चटणी, भिजवलेले तांदूळ, लागेल इतपत पाणी, चवीपुरतं मीठ आणि अर्धे लिंबाचा रस. बस प्रेशर कुक करायचं आहे आणि गरमागरम मूग चटणी भात तयार. लोणचं, पापड आणि सॅलडबरोबर सर्व करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करून सुद्धा मला नक्कीच कळवा. आणि आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल थँक्यू.